हाय, हॅलो, नमस्कार आणि रामराम मंडळी. मी ॲडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आजपर्यंत आपण ॲडव्होकेट आई या चॅनेलवर अनेक विविध कायदेशीर विषयांबद्दल सविस्तर माहिती मराठीमधून घेतली आहे. ही माहिती सांगत असताना त्यामध्ये अनेक विषय मी कव्हर केले आहेत, जसे की 7/12 उतारा असेल, कुळाची माहिती असेल, वडिलोपार्जित मालमत्तेविषयीची माहिती असेल किंवा खाजगी अतिक्रमण असेल, सरकारी अतिक्रमण असेल, त्याचबरोबर बक्षीसपत्र, मृत्यूपत्र, वारसा संबंधीची माहिती, अशा अनेक विषयांबद्दलची माहिती मी तुम्हाला मराठीमध्ये आणि सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न केला आहे. तो ही सर्व माहिती घेत असताना आपल्या मनामध्ये दिवाणी प्रक्रिया ही नक्की कशी चालते किंवा दिवाणी न्यायालयात कोणते खटले दाखल होतात आणि या प्रक्रियेसाठी कोणत्या तरतुदींचा अवलंब केला जातो याविषयी तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. आता कोणताही दिवाणी दावा दाखल करताना आपण दिवाणी वकिलांची मदत घेतो आणि त्यानुसारच हा दावा दाखल करतो. परंतु बऱ्याच वेळा असं होतं की ज्या वकिलांकडून आपण हा दावा दाखल केला आहे त्या वकिलांकडून काही कारणांमुळे विलंब होत जातो किंवा जी तारीख आपल्या केससाठी मिळालेली असते त्या तारखेला आपल्या वकिलांनी नक्की कोणती स्टेज फॉलो केली आहे किंवा नक्की कोणते म्हणणे दिले आहे का, त्याला उत्तर दिले आहे का, काय केले आहे याबद्दलची माहिती आपल्याला मिळत नाही. मग अशा वेळेला आपल्याला समजत नाही की तो विलंब कशामुळे होतोय आणि का होतोय. मग यावरचे उत्तर काय? तर यावरचे उत्तर म्हणजे दिवाणी प्रक्रियेची तुम्हाला संपूर्ण माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच आज मी ॲडव्होकेट आई या चॅनेलद्वारे ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आली आहे. आता एका व्हिडिओमध्ये ही सर्व माहिती सविस्तरपणे सांगणे मला शक्य नाही, म्हणून या विषयाचे मी 3 व्हिडिओ केलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील मुद्दे बघणार आहोत. एक म्हणजे दिवाणी प्रक्रिया संहितेबद्दलची थोडी पार्श्वभूमी किंवा इतिहास. नंबर 2 दिवाणी दावा म्हणजे काय याविषयीची माहिती. नंबर 3 म्हणजे दिवाणी न्यायालय याबद्दलची सविस्तर माहिती. मग यामध्ये दिवाणी न्यायालयांचे अधिकार क्षेत्र तुम्हाला मी सांगेन. त्याचबरोबर दिवाणी न्यायालयांचा पदानुक्रम, यालाच आपण हायरार्ची ऑफ दी सिव्हिल कोर्ट्स असे म्हणू शकतो, तो सुद्धा बघणार आहोत. आणि कोर्टाची न्याय कक्षा म्हणजे ज्युरिस्डिक्शन ऑफ दी सिव्हिल कोर्ट्स याविषयीची माहिती घेणार आहोत. आता सर्वप्रथम येतं ते म्हणजे दिवाणी प्रक्रिया संहिता याबद्दलची पार्श्वभूमी किंवा इतिहास. दिवाणी प्रक्रिया संहिता म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोड हा एक असा कायदा आहे जो भारतातील दिवाणी खटल्यांच्या कार्यवाहीचे नियम आणि प्रक्रिया ठरवतो. 1908 मध्ये या संहितेला म्हणजेच कायद्याला अंतिम स्वरूप देण्यात आले आणि 1 जानेवारी 1909 पासून संपूर्ण भारतात हा कायदा लागू करण्यात आला. या संहितेत दिवाणी खटल्याच्या सुरुवातीपासून अंतिम निर्णयापर्यंतच्या सर्व प्रक्रियेचे नियम आणि मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. या कायद्याचा उद्देश दिवाणी न्यायालयांमध्ये निष्पक्ष आणि योग्य निर्णय प्रक्रिया सुनिश्चित करणे हा आहे. हा कायदा दिवाणी न्यायालयांचे अधिकार आणि कर्तव्ये निश्चित करून खटल्याच्या विविध टप्प्यांसाठी कालमर्यादा ठरवतो. न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया देखील या संहितेत दिली आहे. या संहितेत एकूण 158 कलमे आणि 8 परिशिष्टे आहेत. दिवाणी न्यायालयांमध्ये खटला सुरू कसा केला जातो, कोणत्या प्रकारचे कागदपत्र आवश्यक आहेत, हे देखील या संहितेमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे. आता हा दिवाणी दावा म्हणजे काय ते बघूया. दिवाणी दावा प्रक्रिया सिव्हिल सूट प्रोसेस म्हणजे दिवाणी न्यायालयात एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर किंवा संस्थेवर दावा करण्याचा किंवा तक्रार दाखल करण्याचा मार्ग असतो. दिवाणी दाव्यामध्ये जो दावा दाखल करतो तो वादी म्हणजे प्लेंटिफ असतो आणि ज्या व्यक्तीविरुद्ध दावा दाखल केला आहे ती व्यक्ती म्हणजे प्रतिवादी डिफेंडंट असते. दिवाणी खटला किंवा दाव्यामध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर खटला दाखल करते, ज्यामध्ये घटनेचे वर्णन, दोषारोप आणि विविध उपायांची विनंती यांचा समावेश असतो. या दिवाणी दाव्यात वादी किंवा आरोप करणारा व्यक्ती खटला दिवाणी न्यायालयात आणतो आणि प्रतिवादी किंवा आरोपीकडून झालेल्या नुकसान भरपाईसाठी म्हणून पैसे मागतो. आता यानंतर दिवाणी न्यायालय याबद्दलची सविस्तर माहिती घेऊया. दिवाणी न्यायालय असे कायदेशीर वाद हाताळते जे गुन्हे नाहीत. दिवाणी न्यायालय दिवाणी खटले हाताळतात. दिवाणी न्यायालये आणि फौजदारी न्यायालयांमधील न्यायाधीशांना वेगवेगळे अधिकार असतात. आता दिवाणी न्यायालयांचे अधिकार क्षेत्र बघूया. नंबर 1 विशेष अधिकार क्षेत्र सब्जेक्ट मॅटर ज्युरिस्डिक्शन. हे न्यायालय विशिष्ट प्रकारच्या आणि विशिष्ट विषयाशी संबंधित प्रकरणांची प्रक्रिया पार पाडतात. नंबर 2 प्रादेशिक अधिकार क्षेत्र टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन. हे न्यायालय त्याच्या भौगोलिक मर्यादेत खटले चालवू शकते, प्रदेशाबाहेर नाही. नंबर 3 आर्थिक अधिकार क्षेत्र पिक्युनरी ज्युरिस्डिक्शन. हे न्यायालय पैशासंबंधित प्रकरणे, आर्थिक मूल्याचे दावे चालवतात. नंबर 4 अपीलीय अधिकार क्षेत्र अपीलेट ज्युरिस्डिक्शन. कनिष्ठ न्यायालयाने आधीच निर्णय दिलेल्या प्रकरणांचे अपील ऐकण्याचा किंवा
पुनरावलोकन करण्याचा अधिकार या न्यायालयाचा आहे. कनिष्ठ न्यायालयाने निर्णय दिलेल्या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च व उच्च न्यायालयांना अपील अधिकार क्षेत्र असते. आता या दिवाणी न्यायालयांची न्यायकक्षा किती आहे ते बघूया. दावा जर 5 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीचा असेल तर तो दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांच्याकडे दाखल करायचा असतो, आणि जर दावा 5 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा असेल तर दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्या कोर्टात तो दाखल करायचा असतो. आता या दिवाणी न्यायालयांचा पदानुक्रम म्हणजेच हायरार्की ऑफ दी सिव्हिल कोर्ट्स बघूया. दिवाणी न्यायालये 3 श्रेणींची असतात. सर्वात वर जिल्हा न्यायाधीशांचे न्यायालय असते आणि हे न्यायालय जिल्हा मुख्यालयात स्थित असते. जिल्हा न्यायालयांचे अधिकार कोणते तर जिल्हा न्यायालयांच्या खालच्या स्तरांवर असणाऱ्या न्यायालयांवर देखरेख करण्याचा अधिकार, त्याचबरोबर न्यायिक व प्रशासकीय अधिकार, मूळ आणि अपीलीय अधिकार क्षेत्र, निर्दिष्ट मूल्यापेक्षा जास्त रकमेचे खटले थेट जिल्हा न्यायालयात चालवले जातात. वरिष्ठ न्यायालयातील निर्णयाविरुद्धचे अपील देखील जिल्हा न्यायालयात चालवले जाते. जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयांच्या निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करता येते. जिल्हा न्यायालयाअंतर्गत म्हणजेच जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयाच्या अधीन इतर 2 दिवाणी न्यायालये असतात. एक म्हणजे अधीनस्थ न्यायाधीश सबऑर्डिनेट जजेस, दुय्यम न्यायाधीश यालाच आपण म्हणू शकतो, आणि अतिरिक्त अधीनस्थ न्यायाधीश एक्स्ट्रा सबऑर्डिनेट जज यालाच कनिष्ठ न्यायाधीश असे म्हटले जाते. नंबर 2 मुन्सिफ आणि अतिरिक्त मुन्सिफ न्यायालय. 2000 रुपयांपेक्षा जास्त किमतीची नसलेली मालमत्ता किंवा रकमेशी संबंधित वाद मुन्सिफ न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येतात. बहुतेक दिवाणी खटले ही मुन्सिफ न्यायालयात दाखल केले जातात. मुन्सिफ न्यायालयांच्या निर्णयाविरुद्ध उपन्यायाधीशांच्या न्यायालयात किंवा अतिरिक्त उपन्यायाधीशांच्या न्यायालयात अपील करता येते. या दिवाणी न्यायालयांचा साधारणपणे जी हायरार्की आहे ती तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवते, ती तशी असते. ती बघून तुम्ही ती समजून घेऊ शकता. नंबर 1 ला येतं म्हणजे ते कनिष्ठ दिवाणी न्यायाधीश म्हणजे सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन, म्हणजे हे सर्वात खालचं कोर्ट झालं बरं का. याच्यानंतर त्याच्या वरचं कोर्ट असतं ते म्हणजे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश, यालाच सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन म्हणतो. आता हे कनिष्ठ दिवाणी न्यायाधीश आणि वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश हे तालुका स्तरांवर निर्णय देणारे न्यायालय आहेत. आता यानंतर याच्या वरती कोणते न्यायालय येते तर जिल्हा दिवाणी न्यायाधीश येतात. यामध्ये डिस्ट्रिक्ट जज असतात, आणि याच्यावर उच्च न्यायालय म्हणजेच हायकोर्ट, आणि उच्च न्यायालयाच्या वर सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्ट, अशी ही दिवाणी न्यायालयांची साधारणपणे हायरार्की आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाणी दाव्याविषयीची साधारणपणे बेसिक माहिती बघितली आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाणी न्यायालयात दाखल जे खटले होतात त्या खटल्यांचे नक्की प्रकार किती असतात याबद्दलची माहिती घेणार आहोत. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर ॲडव्होकेट आई या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही देखील नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा, आणि बेल आयकॉनवर देखील हिट करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.